इंदापूरमध्ये दाखल झाल्यानंतर रिंगणाच्या ठिकाणी सर्वांना आकर्षित केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे या दिव्यांग मतिमंद मुलांच्या दिंडीने। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सर्व जी मुलं आहेत ती दिव्यांग आणि गतिमंद आहेत आणि त्यांनी ही दिंडी या ठिकाणी तयार केलेली आहे आणि सध्या हे सर्व रिंगणामध्ये आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहेत आणि सर्वांना लक्ष वेधून घेत आहेत सर्वांचं। याचबरोबर यांच्या हातामध्ये झाडे लावा पाऊस बोलवा असा संदेश जो आहे तो हे सर्व वारकऱ्यांना देताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी ही रिंगण जे आहे ते या सर्व मतिमंद मुलांचं सुरू आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संत ज्ञानदेव त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई यांचेही आपल्याला वेगळे वेगळे रूप जे आहेत ते पाहायला मिळतात। संत निवृत्ती संत नामदेव आणि संत सोपान हे सर्व वेगळे वेश धारण करून यामध्ये सर्वांना आकर्षित करतात आणि एक संदेश महत्त्वाचा लिहिलेला आहे, मोबाईलचा वापर कमी करा हीच सुरक्षित जीवनाची हमी असा वेगळा संदेश जो आहे तो देण्याचं काम ही वारी जी आहे ती आपल्याला करताना पाहायला मिळते आणि ही वारी सर्वांना सध्या आकर्षित करतात। आपल्याबरोबर शिक्षक आहेत, आपण बातचीत करणार आहोत। सर, या ठिकाणी तुम्ही एक वेगळा संदेश देतायत आणि ही मुलं सगळी स्पेशल चाइल्ड आहेत, तर कसं या मुलांना एक सगळ्या गोष्टींना धार्मिक आणि सगळ्या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून आपण गेल्या 25 वर्षापासून आपल्या संस्थेच्या वतीनं मुंबईतील शाळेची दिंडी काढली जाते। या मुलांना सर्व विषय शिक्षक आहेत, कला शिक्षक आहेत, त्या मुलांना सगळे ऐकायला येत नसलं तरी श्रवणयंत्र लावतो आणि त्याच्यावर 1 2 3 4 ठेके देतो, ठेक्यानुसार टाळही करते, टाळाचा एक आवाज काढूनही करते। सर्व मुलांना सर्व धार्मिक प्रक्रिया सर्व माहिती असल्यामुळे सर्व मुलं चांगल्या पद्धतीनं आपली स्वतःची जी एक दिलेली त्यांना भूमिका जे त्यांचं आहे त्या पद्धतीनं सगळे भूमिका पार पाडत आहेत। त्यांना वैयक्तिक स्वतः सगळ्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या समजून सांगितलेल्या आहेत आणि त्या पूर्ण यशस्वीरित्या पार पाडत आहेत। सगळ्यात तुम्ही संत निवृत्ती संत नामदेव संत मुक्ताबाई सर्व भावंड आणले ते या ठिकाणी भावंड आणण्याचा उद्देश एक आहे की आपली शाळा आहे ही निवासी शाळा आहे, या शाळेमध्ये राहणारी सर्व मुलं आहेत ही सगळी गुण्यागोविंदानं एकोप्याने राहतात। त्या ठिकाणी प्रत्येक मुलगा आहे तो स्वतःचा बहीण भाऊ या नात्यानंच राहतात म्हणून एक सामाजिक त्यांना जाणीव व्हावी की संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मुक्ताबाई ही भावंड आहेत, संत तुकाराम महाराज हे सर्व संत एका ठिकाणी आहेत आणि त्या सर्व जणांची सगळ्यांनी ज्या पद्धतीनं सर्व जनतेला समतेचा संदेश दिला आहे त्या पद्धतीनं आपण या मुलांना सर्व पात्र दिले आहे। नक्की एक वेगळी दिंडी सध्या इंदापूरमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते, त्यामुळे ही सर्व वारकऱ्यांनाही आकर्षित करते। एक वेगळा संदेश देण्याचं काम हे दिव्यांग मुलं जे आहेत ते या वारीच्या माध्यमातून करतात। कॅमेरामॅन आदर्श खटकेसह सागरावर साम टीव्ही इंदापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।